गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपल्याला माहीतच आहे MSBTची हिवाळी परीक्षा 2025 ही 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे आणि 20 नोव्हेंबर 2025 रोजी फर्स्ट इयरचा पहिला पेपर असणार आहे आणि ह्या पहिल्या पेपरला येताना काय तयारी करायला पाहिजे त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ विशेषतः फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांकरता असेल. सेकंड इयर थर्ड इयरचे विद्यार्थी सुद्धा हा व्हिडिओ फॉलो करू शकतात. तर फर्स्ट इयरचे विद्यार्थी जेव्हा कॅम्पसमध्ये येतील त्यावेळेस त्यांना असा नोटीस बोर्ड दिसेल. ह्या नोटीस बोर्डवर आपली अरेंजमेंट झालेली पाहायला मिळेल आणि ह्या अरेंजमेंटमध्ये तुमचा क्लासरूम कोणता आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. त्याची रेंज आहे 32 विद्यार्थी एका क्लासमध्ये बसू शकतात आणि खाली जो चार्ट दिलेला आहे ह्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता तुमची क्लासरूमची अरेंजमेंट. त्या क्लासरूममध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला क्लासरूमच्या बाहेर एक सिटिंग अरेंजमेंट पाहायला मिळेल. त्या सेम सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला तिथे पण दिसेल आणि ह्या सिटिंग अरेंजमेंटनुसार तुमचा टेबल नंबर तुम्हाला पाहायचा आहे. तुमचा सीट नंबर कोणत्या टेबलवर आहे तो तुम्हाला पाहायचा आहे. विशेषतः तो तुमच्या उजव्या हाताला तुमचा टेबल नंबर 1 असेल. हा टेबल नंबर 1 आहे उजव्या हाताला. त्यानंतर त्याच्याच पाठीमागे टेबल नंबर 2, त्याच्या पाठीमागे टेबल नंबर 3 आणि शेवटी टेबल नंबर 8 तुम्हाला दिसेल. असे हे टेबल नंबर लावलेले आहेत. त्यानुसार तुम्हाला इथे बसायचं आहे आणि शेवटचा जो टेबल नंबर असेल तो 32 असेल. म्हणजे एका क्लासमध्ये टोटल 32 विद्यार्थी हे बसू शकतात. आता ह्या तुमची अशी अरेंजमेंट झाल्यानंतर तुम्हाला असे टोटल 32 टेबल आहेत. हा टेबल तुम्ही टेबलवर तिथे बसल्यानंतर त्या बेंचवर बसल्यानंतर तुम्हाला एक आन्सर शीट देण्यात येईल आणि अटेंडन्स शीट सुद्धा देण्यात येईल. त्या अटेंडन्स शीटवर तुमचा एक्झाम सीट नंबर लिहिलेला असेल. त्याच्यावर तुम्हाला सिरियल नंबर ऑफ मेन आन्सर बुक लिहायचं आहे आणि तिथे सही करायची आहे. ही सही तुम्हाला करणे अनिवार्य आहे आणि सही केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट तुमच्याकडे हॉल तिकीट असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे आय कार्ड असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला जी आन्सर बुक मिळेल त्या आन्सर बुकवर हा सिरियल नंबर असेल. तो सिरियल नंबर तुम्हाला तुमच्या अटेंडन्स शीटवर टाकायचा आहे. त्यानंतर पहिला कॉलम जो दिसतो तुम्हाला तो एक्झामिनेशन सीट नंबर आहे. तिथे सुवाच्य अक्षरामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन सीट नंबर टाकायचा आहे. एक्झाम सेंटर जो आहे तो 0024 हा तुम्हाला टाकायचा आहे आणि इन्स्टिट्यूट कोड जर का तुम्ही डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निकचे असाल तर तुम्हाला 0024च टाकावं लागणार आहे. तुम्ही जर का पंजाबराव देशमुख गर्ल्स पॉलिटेक्निकचे असाल तर तुम्हाला 0072 तिथे टाकायचं आहे, 0072. त्यानंतर उजव्या हाताला तुम्ही जर पाहिलं तर सब्जेक्ट कोड दिसतो. तुमच्या हॉल तिकीटवर 20 तारखेला तुम्हाला इंग्लिश हा पेपर आहे त्याचा सब्जेक्ट कोड तुम्हाला तिथे टाकायचा आहे. हॉल तिकीटवर दिलेला आहे तो. त्यानंतर डेट ऑफ एक्झाम तो पण टाकायचा आहे. कोर्स अँड इयर सेमिस्टर तुम्हाला टाकायचं, जसं CO1K असेल, CR1K असेल किंवा EX1K, EJ1K तो तुम्हाला टाकायचा आहे. डेट ऑफ एक्झाम टाकायची आहे आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर ब्लॉक इन्व्हिजिलेटर्स, ब्लॉक सुपरवायझर तुमच्या ह्या आन्सर शीटवर सही करतील. ही सही झालेली आहे का याची खात्री करून घ्यावी. पुढचं पेज तुम्ही पाहिलं ह्या मेन आन्सर बुकचं तर इन्स्ट्रक्शन्स असतील. ह्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचून काढायच्या आहेत. ह्या ढोबळमानाने ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या लेफ्ट मार्जिन तुम्ही मारायची नाही आहे तिथे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मेन पेजवर टाकायचं आहे. म्हणजे पहिल्या पेजवरच तुम्हाला दुसऱ्या पेजवर तुम्हाला टाकायचं आहे, ते लिहायचं आहे तसं.
आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला 10 मिनिटं राहतील, त्यावेळेस सगळेजण आपण बसून राहायचे आपल्या ठिकाणीच आणि इन्व्हिजिलेटर येतील आणि तुमच्या आन्सर बुक्स ते कलेक्ट करतील आणि त्यानंतरच तुम्ही जाऊ शकता. तर मला वाटते हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा होऊ शकतो. आल्यानंतर इथे गोंधळ होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी इथे टाकत आहे. धन्यवाद.